नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 24 आणि 25 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आजच्या व्हिडिओकडे वळायचं तर आज एवढं मार्केट पडेल अशी ध्यानीमनीही नव्हतं, अशी कल्पनाही नव्हती. दोन गोष्टीमुळे आजचं मार्केट पडलं. एक HDFC बँक आणि दुसरं आरती इंडस्ट्रीज. HDFC बँकेचं वेटेज जेवढं वाढवतील अशी अपेक्षा होती तेवढं वेटेज वाढवलं नाही. त्यामुळं जो इन्फ्लो एवढा येईल अशी अपेक्षा मार्केटने केली होती तेवढा इन्फ्लोही होण्याची शक्यता नाही. या दोन्हीमुळे ज्या लोकांनी पोझिशन म्युच्युअल फंडाने, हेज फंडाने ज्याने पोझिशन घेतल्या होत्या त्यांना त्या पोझिशन अनवाइंड कराव्या लागल्या आणि यामुळे HDFCचा शेअर तर पडलाच, पण त्याबरोबर बँक निफ्टीसुद्धा पडला. आणि आरती इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंटनी सांगितलं की त्यांचा खर्च वाढला आहे, त्यामुळे प्रॉफिट जरी वाढलेलं दिसलं तरी प्रॉफिट मार्जिन कमी होत आहे. चीनची क्षमता वाढली आहे, त्यामुळे चीन बरोबरची स्पर्धाही वाढली आहे. क्रूडच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि क्रूडच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थैर्य नाही आहे. सप्लाय चेन डिसरप्शन आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे गोंधळ उडतोय. तर हे आरती इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंटने सांगितल्यामुळे आरती इंडस्ट्रीचा शेअर पडलाच आणि त्याबरोबर केमिकल सेक्टरमधले शेअर पडू लागले. या बँक निफ्टी HDFCमुळे आणि आरती इंडस्ट्रीमुळे केमिकलचे शेअर पडले. खरं तर आज 2 लिस्टिंग होते. दोन्ही लिस्टिंग चांगली झाली, अगदी दणदणीत झाली. ज्यांना शेअर लागले असतील त्यांना चांगला फायदासुद्धा झाला. आणि MSCIमध्ये जे अडाणीच्या शेअरच्या बाबतीत एम्बार्गो होता तो एम्बार्गो MSCIने काढून टाकला. थोडक्यात अडाणीच्या शेअरवरची बंदी जी होती ती उठवली. ही खरं तर चांगली बातमी होती. फर्स्ट क्राय याचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 651 रुपये तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 625 रुपयाला लिस्टिंग झालं. हा शेअर 549 रुपयाला दिला होता. त्याचप्रमाणे युनिकॉमर्स हा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 235 रुपयांनी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 230 रुपयांनी लिस्टिंग झालं, तर हा शेअर 108 रुपयाला दिला होता. आयनॉक्स विंडला 51 मेगावॅट एव्हर रिन्यू कडून 51 मेगावॅटच्या प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे आयनॉक्स विंडचा शेअर 227 रुपयापर्यंत गेलेला मी पाहिला. अॅलेम्बिक 9 सप्टेंबरला GST काउन्सिलची मीटिंग होणार आहे. अॅलेम्बिक फार्माचं एक औषध आहे दाबिगाट्रेन
इटेक्सिलेट या औषधाला, हे हृदयरोगावरचं औषध आहे, या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली. इप्का लॅबचा रिझल्ट लागला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण मार्केटने रिझल्टला चांगला रिस्पॉन्स दिला. इझी ट्रिप, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. हिंदाल्कोचा रिझल्ट छान आला, प्रॉफिट 600 कोटीवरनं 1471 कोटी, रेव्हेन्यू 19,904 वरनं 22,155. ॲल्युमिनियमचं रेव्हेन्यू 3,630, कॉपरमध्ये 805 कोटी आणि मार्जिन 7.8 वरनं 12.4%. संवर्धना मदरसन यांचं प्रॉफिट 994 कोटी, तर त्यांचं रेव्हेन्यू 2,886 कोटी, मार्जिन 9.61%. IRCTCचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. त्याचबरोबर मन्नापुरम फायनान्स यांचं प्रॉफिट वाढलं 498 कोटीवरनं 566 कोटी, तर नेट इंटरेस्ट इन्कम 1,381 कोटीवरनं 1,639 कोटी. पिरामलचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यूसुद्धा कमी झालं. 577 कोटीचं 228 कोटी झालं प्रॉफिट आणि नेट इंटरेस्ट इन्कम 949 कोटीचं 348 कोटी झालं. नायकाचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, त्यांचं मार्जिनसुद्धा वाढलं. ते DOT&K मध्ये 39% स्टेक 265 कोटी रुपयाला घेणार आहेत. दिलीप बिल्डकॉन यांचा रिझल्ट बरेच दिवसांनी चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. बरोबर त्याच्या उलट गुजरात फ्लोरो याचा तिन्ही गोष्टी कमी झाल्या, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं कमी झालं. फॅक्ट FACT फायद्यातून तोट्यात गेली, उत्पन्न कमी झालं. VST टिलर्स ट्रॅक्टर्स यांचं पण प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी. L&T टेक हे इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग डिझाईन सेवा देण्यासाठी त्यांनी शेल बरोबर करार केला. व्हॅस्कॉन इंजिनिअरिंगला सिंधुदुर्गमध्ये मेडिकल कॉलेजसाठी 331 कोटीसाठी LOA मिळालं. मुथूट फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. एमटारचा रिझल्ट काही चांगला आला नाही, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. रेनबो चिल्ड्रेन प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. वेदांता ही OFSच्या माध्यमातून हिंदुस्तान झिंकमधला 2.6% स्टेक विकणार आहे. EPL प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. फेडरल मुघल तिन्ही गोष्टी वाढल्या, रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. पटेल इंजिनिअरिंग प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. गोदरेज इंडस्ट्री यांचंही प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. इंटेलेक्ट ॲरो फायनान्शियल इंडस्ट्रीसाठी AI प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. इंटेलेक्ट डिझाईन एरिना ही फायनान्शियल सर्व्हिसेससाठी
AI प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. आज शेवटपर्यंत 700 पॉईंट जवळजवळ मार्केट पडलं. त्याच्यातही काही शेअर तेजीत होते, म्हणजे ब्लू स्टारचा शेअर तेजीत होता, त्याचप्रमाणे इप्का लॅबचा शेअरसुद्धा तेजीत होता, ओरिएंट सिमेंट शेअर वाढत होता. तर असे काही निवडक शेअर तेजीत होते, पण बाकीचे शेअर मंदीतच होते. त्याच्यात टायटनचाही शेअर तेजीत होता. तर आता असं अचानक मार्केट पडल्यानंतर सगळ्यांची तारंबळ उडाली असेल. हा अनुभव मला नवीन नाही, हे असं होतंच आणि होणार गृहीत धरूनच आपण सगळे निर्णय घ्यावे लागतात. पण जे नवीन आहेत मार्केटमध्ये, शिकतायत अजून, त्यांचा मात्र गोंधळ होतो किंवा थोडंसं बिथरल्यासारखंही होतं. मार्केटची ही चंचल प्रकृती आहेच आणि कधी काय होईल, कारण जगभर ज्या गोष्टी होतात त्याचा परिणाम होतो. जिओपॉलिटिकल टेन्शन दिवसेदिवस वाढतंच आहे आणि हे असंच अमेरिकेतल्या निवडणुका होईपर्यंत चालू राहील असा एक अंदाज व्यक्त केला जातो. बघूया काय काय होतं आहे ते, कारण हा ट्रंकेटेड वीक आहे. उद्या मार्केट असेल, पुन्हा 15 ऑगस्टची सुट्टी असेल आणि त्यामुळे उद्या संध्याकाळी लोक आपली पोझिशन ठेवतायत नाही ठेवतायत बघावं लागेल. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.